कल्पतरू. त्या कल्पतरू वृक्षाखाली आपण जर बसलो आणि मनात इच्छा उत्पन्न करावी आणि त्या कल्पतरूने आपल्याला ती इच्छा आपली पूर्ण करावी. परंतु व्यास महर्षी म्हणतात की ह्या त्या कल्पतरूपासून पण महान असणार काय आहे? शिवपुराण आहे. कल्पतरूपासून पण महान असणार शिवपुराण आहे. का? कारण असणार कल्पतरू करत काय? म्हणे कल्पतरू मनातली इच्छा पूर्ण करतं. पण कोणती मनातली इच्छा? तुमची चांगली असो अथवा वाईट असो, ती इच्छा कल्पतरू पूर्ण करतं. पण माझे भोलेनाथ, माझं शिवपुराण कथा ही फक्त तुमच्या हिताच्याच गोष्टी पूर्ण करतं. ही तिच्यात जास्त सामर्थ्य आहे. काय? तुमच्या हिताच्या गोष्टी. जर कदाचित तुम्ही काल तुम्हाला बोलून गेलो होतो बघा, रावणाने भोले बाबांना 3 मागण्या केल्या होत्या. काय? सोन्याला सुगंध, दुसरी समुद्र गोड, तिसरं स्वर्गाला शिडी असावी. पण बाबांनी ते केलं नाही. जर स्वर्गाला शिडी असती तर कोणीच कथा ऐकली नसती, कोणी चांगले कर्म केले नसते. कारण एक आहे की आता माहितीये, आता शिडी नाहीये. आता कर्म चांगले केले तर बाबांचं विमान घ्यायला येईल. कथा चांगली ऐकली तर विमान घ्यायला येईल. आणि इथं येऊन पण चटाईचे दोरेच चोर तोडीत बसले तर मग माझी जबाबदारी. आत्मदेव ब्राह्मण, ऐका, आत्मदेव ब्राह्मण, त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती. भागवतातली कथा आहे बरं का. पुत्रप्राप्ती नव्हती म्हणून आपला प्राण त्यागवण्यासाठी वनात निघाले, प्राण देण्यासाठी, जीव देण्यासाठी. पण गेले तर तिथं संत भेटले. संतांनी प्रसाद दिला. आपण ऐकलं असेल बघा कथेमध्ये. प्रसाद दिला आणि असणार मन आहे पुत्रप्राप्ती नाही. पण महात्माजींकडे फळ मागत आहे. मला पुत्रप्राप्ती जर नसेल तर मी माझा प्राण त्यागवतो. काय म्हणे? माझा प्राण त्यागवतो. त्यांनी फळ दिलं. जा हे तुझ्या पत्नीला फळ दे. त्या आत्मदेवाचा पूर्ण भरोसा होता. महात्माजींनी फळ दिलं म्हणजे पुत्रप्राप्ती होणार. पण त्याच्या पत्नीचा भरोसा, तिचं नाव काय? धुंदुली. काय? तिचा भगवंतावर, संतांवर विश्वास नाही. तिनं ते फळ घेतलं, आपल्या मैत्रिणींना सांगितलं, आपल्या बहिणीला सांगितलं. बहीण म्हणे, ए गड्या, असं काही संतांनी फळ दिले आणि पोरं झाले असते तर मग कशाला एवढं, काहींना मुलंच होत नाही, सगळे महात्माकडे पळले असते. परंतु मग काय म्हणे, ते फळ काय ते देणार नाही. ते असणार तुझ्या पतीला सांग का ते फळ मी खाल्लं म्हणून, आणि ते फळ गाईला खाऊ घाल म्हणे. काय कर? गाईला खाऊ घाल. ते फळ गाईला खाऊ घातलं आणि हिना फक्त धुंदुलीना नाटक केलं. फळ खाल्लं म्हणे, हो आपल्या पतीला सांगते मला गर्भ राहिला. दररोज असणारे गर्भामध्ये कपडे घालणार, दाखवणार की मला गर्भ राहिला. जसे जसे दिवस भरत आले, इकडं तिच्या बहिणीला सांगून, बहीण म्हणे, ए अगं माझ्याकडं लई लेकर आहे म्हणे, 10 लेकर आहे म्हणे, 10 तुला एखादं देऊन टाकीन. आत्मदेव ब्राह्मण आहे, धनवान ब्राह्मण आहे. पण पहा, गरीबाची तर जास्त लेकर. तिची बहीण गरीब आहे पण तिची इथं 10 लेकर. श्रीमंताची इथं कमी लेकर राहतात, गरीबाची इथं भरपूर राहतात. काय? सुदाम ब्राह्मणाला खूप लेकर, खायची पंचायत. सुदाम ब्राह्मणाकडे खूप लेकर, खायची पंचायत. इथं आत्मदेवाकडे लेकरू नाही. म्हणून असणार तिची बहीण बोलले की माझं लेकरू मी तुला देऊन टाकील. म्हणून तिनं पूर्ण असं दाखवलं की माझ्या उदरी गर्भ आहे. परंतु जसं झालं आणि सांगितलं बहिणीला मुलगा झाला, तोच असणारा हिनं आणला, सांगितलं की पुत्रप्राप्ती झाली. मला काय सांगायचं ध्यानात ठेवा, तो जो बहिणीचा आणला होता का, तो पूर्ण काय निघाला? वाईट वळणाचा निघाला. त्याचं नाव ठेवलं तिनं काय? धुंदुलीचा पुत्र. ती म्हणे माझा पुत्र आहे, त्याला नाव पण काय ठेवणार आहे मी?
माझंच नाव ठेवणार म्हणून धुंदुकारी नाव ठेवलं. पण ते इतकं वाईट निघालं, इतकं वाईट निघालं, त्याने आईला मारलं, बापाला मारलं. बापाला मारलं म्हणजे हाणमार केली. आणि बाप पुन्हा विचार करू लागला. आधी रडत होता पुत्र नाही, आणि आता रडतो. इकडं याच्या बहिणीनं पुत्र आणून दिला, आणि तिकडं गाईला जे फळ दिलं होतं त्या गाईला पण पुत्र झाला. एकाच दिवशी दोन्ही पण पुत्र सोबत. काय एकाच दिवशी इकडं गाईच्या पोटी जन्म घेतला गोकर्णानी, आणि तिकडं धुंदुलीचा पुत्र म्हणून जो होता तो धुंदुकारी, पण तो खूप वाईट निघाला. आणि जो गोकर्ण होता तो संतांचा प्रसाद होता, संतांचा आशीर्वाद होता. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की संतांचा आशीर्वाद, देवाचे आशीर्वादाने लेकरू झालं. ज्यावेळेस आईच्या उदरात लेकरू असतं ना, तर आईच्या उदरी जे लेकरू असतं ते लेकरू 7व्या महिन्यापासून सगळं ऐकायला लागतं. तुम्हाला जर संस्कारी लेकरं जन्माला घालायचे असेल ना, तर 7व्या महिन्यापासून आपण जे खातो तेच लेकराला भेटत, आपण जे ऐकतो तेच लेकराला ऐकायला भेटतं. म्हणून 7व्या महिन्यापासून काही जुन्या महिला असेल त्या पारायण करायच्या, आता पण करतात. नेहमी पारायण करावा, नामचिंतन करावा, कारण संस्कारी लेकरं जन्माला येतात. भगवत नामचिंतन केल्यावर भगवत भक्त जन्माला येईल ना. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. कोणाचे ही फळ रसाळ येईन का? नाही नाही. काय लागतं त्याला? मग बीज शुद्ध लागत. बीज शुद्ध असेल तर फळ चांगलं येईल. पेड़ हो बबूल का उसको आम का असे आहे, नाही का कळलं? पेड़ हो बबूल का. आई जर लेकरू कसं, कळलं ना तुम्हाला? ते झालं, परंतु ते वाईट होता. कोण? धुंदुकारी वाईट होता. मला एकच वाक्य सांगायचंय तुम्हाला. त्यांनी वडिलांना हाणमार, वडीलही निघाले, आता रडत निघाले. आता कशासाठी रडत होते? की मला पुत्रांनी वाईट पुत्र झाला, त्याने आपलं सगळं धन लुटलं, सगळं जुगार खेळायचा, काय काय त्याच्यावाले सगळे गुण. पण तो वाईट असतानाही ज्यावेळेस त्याला गोकर्णाने कळलं की आईना ही आपला प्राण त्यागावला, गावामध्ये कोवा होता त्याच्यामध्ये आपला प्राण त्यागावला आईना याच्या वागण्यावरून, पण तो असणारा इतका पापी होता, दुराचारी होता. गोकर्ण काही परिक्रमा वगैरे करून आले. मी ती विस्तारणा कमून सांगत नाही, कारण तो विषय आपला नाही. मला फक्त एक पॉइंट सांगायचा आहे की असणारा गोकर्ण आला, गोकर्ण धुंदुकारी पाहिलं तर इथं एक तिथं बंगला होता, तिथं एक मेंढा फिरत होता. मेंढा काय फिरत होता? मेंढा फिरत होता. त्याला असणार तिथं ज्या नृत्य करणाऱ्या, धुंदुकारी नृत्य करणाऱ्या महिला आणल्या होत्या. त्यांनी काय केलं माहितीये? त्याला असणार इथं आई वडिलांना तर घराच्या बाहेर काढलं, त्यांना तो नाचवत होता घरामध्ये. त्या 5 जणी होत्या, दोघींनी पाय पकडले, दोघींनी हात पकडले, आणि त्याच्या तोंडामध्ये तो वरडायला लागला. तर त्याच्या तोंडामध्ये विस्तू घातला, विस्तू. कारण त्यांनी कर्म तसे वाईट केलेले होते. वाईट होता तर वाईटच मरण आलं, पण तो मुक्त झाला नाही. तो मेंढा होऊन फिरत होता, तो मेंढा होऊन फिरत होता. तिथं फिरता फिरता ज्यावेळेस असणार गोकर्ण आला. गोकर्णाने पाहिलं इथं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे, पण हा मेंढा काय करतो? म्हणून काय करतो म्हणल्यावर त्याला वाचा फुटली. ते म्हणतो, दादा अरे मी हे कोण आहे? कोण आहे? धुंदुकारी मी आहे, मी. ते म्हणे पण तू कस काय? म्हणे असणार दादा अरे मी वाईट कृत्य केलं म्हणून मी ह्या जन्माला गेलो. पण त्यांनी सांगितलं की मी तुला कथा ऐकवतो. काय करतो? कथा ऐकवतो. कथा ऐकवली कोणाला? धुंदुकारीला. तर ज्यावेळेस कथा सांगायला सुरुवात केली, ऐका, ज्यावेळेस कथा सांगायला सुरुवात केली ना, त्यावेळेस असणार अनेक महात्मा कथा ऐकायला बसले होते. काय? अनेक महात्मा कथा ऐकायला बसले होते. आणि ज्यावेळेस 7वा दिवस पूर्ण झाला, कथा ऐकायचा 7वा दिवस पूर्ण झाला, तो बांबू मध्ये होता. कोण? कोण? बोला ना, कोण? कोण? धुंदुकारी. बांबू मध्ये त्याने त्याचा वास घेतला, तिथं असणार त्याच्यामध्ये राहत होता. पहिल्या दिवशी पहिली गाठ तुटली,
आपली पण पहिली गाठ तुटावा, दुसरी तुटावा, अशा 7 दिवसात 7 गाठी तुटल्या आणि असणारा धुंदुकारीला घ्यायला भगवंताचं विमान आलं. विमान काय आलं? विमान आलं. विमान आलं, धुंदुकारीला विमानामध्ये बसवलं आणि घेऊन गेले. पण ज्यावेळेस बाकी सगळे महात्मा होते तिथं, काय सगळे महात्मा होते, तर त्यांनी गोकर्णाला विचारलं, महात्माजी, ओ गोकर्ण महाराजजी, अहो असणार कथा तर आम्ही पण ऐकली, कथा तर धुंदुकारीने पण ऐकली, पण विमान त्याला घ्यायला आलं, आम्हाला का नाही नेलं? तर त्यावेळेस असणार गोकर्ण सांगतो की दादांनो, त्यांनी कथा ऐकली आणि तुम्ही फक्त ऐकली. लक्षात आलं? त्यांनी उद्धारासाठी कथा ऐकली, चित्त देऊन कथा ऐकली, म्हणून भगवंताचं विमान घ्यायला आलं. आणि बाकीच्यांचं चित्त नाही तर विमान घ्यायला आलं नाही. ज्यावेळेस सगळ्यांना सावध केलं, नंतर पुन्हा असणार गोकर्णाने ह्या सगळ्यांना कथा, महात्मांना कथा सांगितली, मग सगळ्यांना विमान घ्यायला आलं आणि सगळे आपल्या धामाला गेले. मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की आता तुम्ही एवढी चित्त देऊन कथा ऐका की बस 7वा दिवस व्हावा बाबाचं विमान घ्यायला यावा. बरं आलंच जर विमान बाबाचं नाही येणार, आपण ते गृहीत धरू, पण आलंच, म्हाताऱ्याला न सांगता, तुम्ही म्हाताऱ्याला न सांगता, कोणाला न सांगता, बरं का, कोणाला माहिती द्यायची नाही, अचानक विमान आलं आणि जर म्हणलं चाल म्हातारे, तर अशा किती जणी एखाद्या घरी न सांगता विमानात बसतील भोल्या बाबांच्या. पहा इकडे पुरुषांमध्ये 2, तुम्हाला विमान आलं तरी नाही, 1, 2, 5 जणी झाल्या, त्यांनी पक्क ठरवलं विमान येत, तेव्हा विचार करून हात वर केला. पण आधी विचार करीत होत्या, आलं तर काय करायचं, मग पिंट्याचा बाप घरी वाट पाहीन. अहो विमान येईन तुम्हाला, विमान आजच आलं असं समजायचं. म्हणजे थोडक्यात सांगू का तुम्हाला, आजपासून ज्यांनी हात वरते केले ना, त्यांनी आजपासून असं समजायचं विमान आलं आणि आजपासून संसारातून मुक्त व्हा आणि विमान समजून आपली गाडी आहे आणि भोले बाबा मला समजा आणि गाडीत बसा, चला आपल्या कुट्यावर. आता करावर हात, तरी तयार आहे? तयार आहे का? पहा बरं हाटश्याम. हा दादा, तुम्ही लॉटला होय आत, मी म्हणलं तरी अन्न कस काय नाही ना. हा हा, आपल्याला जर विमान घ्यायला आलं तर आपण जावा आणि विमान आपल्याला घ्यायला यावा, याच्यासाठी खूप पुण्य करावं लागेल. काय करावं लागेल? काल आपण असणारी गुणनिधीची कथा ऐकली होती, ऐकले होते ना. गुणनिधी कोण होता? महिला मंडळ बोला पहिले, लेकरांना तुम्ही नका बोलू, तुम्ही हुशार आहे, पण त्यांना विचारू द्या. हा, गुणनिधी कोण होता? वरबोट पर कोणाला माहिती होता कोण आहे तो? काल कथा सांगितली बरोबर. त्यांनी फक्त एकच काम केलं होतं, लक्ष द्या. बोलो पिनाकेश्वर भगवान की जय. त्याने जीवनामध्ये एकच काम केलं होतं, दम. आणि काय केलं होतं? गावोगाव दिवे लावले, मंदिरात दिवा लावला आणि फक्त भोले बाबांचं स्मरण केलं. एवढं सामर्थ्य आहे. मी म्हणतो तुम्हाला नाही कुबेर बनवलं तरी चालन, पण भगवंताचं जर भजन केलं तर तुम्हाला धनाची कमतरता पडून देणार नाही. हे भगवान भोले बाबांची ताकद आहे. काय कधीच कमी नाही पडून देणार तुम्हाला. काल अनेक गोष्टी बोललो होतो बघा. आमचे परम मित्र संदीपजी महाराज आले, एकदा जागेवर उभा राहा. सुस्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज. आमचे संदीपजी महाराज जाधव, एकदा बाबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मोठं अंतकरण करून आपल्या भेटीसाठी आले. पाचेगाव येथे त्यांचा आश्रम आहे.
संस्था आहे, मुलांची संस्था आहे, आश्रम आहे आणि सर्व गरीब माणसांची सेवा, त्यांना चारीधाम घडून देणारे त्यांचं हेच कार्य आहे. त्यांना खूप खूप धन्यवाद. मोठं अंतकरण करून आले. तिथं संस्था आहे बरं का. कोणाला मुलं टाकायचे असन तर नक्की टाकू शकतात. ज्यांना नंबर लागेल त्यांना नंबर पण भेटेल आणि ज्यांना लेकरं टाकायचे ते नक्की टाका. एकदा जोरदार टाळ्या वाजा आणि त्यांच्या सोबत येणारे आमचे बनकर भाऊ एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा बरं. आपल्यासोबत आता आपली यात्रा जाणार आहे ना, तर यात्रेत पण आपल्यासोबत येणार आहे. त्यांना म्हटलं महाराज चला. ते म्हणे पण जास्त थोडे डाक पिंपळगावचे भक्त असले तर मग मला यायला बरं वाटेल म्हणे. पण ते म्हणे महाराज एखादी गाडी भरण का तिथं तुम्हाला बी मला यायला तुमच्यासोबत बरं वाटेल. बरं त्यांना म्हटलं बरं आज करतीन बरं बोट बरोबर आहे ना. चला महाराजींना खूप खूप धन्यवाद. महाराजांच्या चरणावर नतमस्तक होतो. चला बोलो पिनाकेश्वर भगवान की जय. तर गुणनिधी हा कोण होता? चोर होता. गुणनिधी असणारा चोर आहे. नंतर दम झाला. फक्त त्याचं एकच काम होतं कुबेर होण्यामाग, की तो असणारा फक्त दिवे लावत होता. भगवंताच्या मंदिरात दिवा लावत होता. सगळ्यांना फक्त हे सांगायचा दादांनो, अरे असणार भगवंताच्या मंदिरामध्ये दिवा लावा. त्याचा उद्देश एवढाच होता फक्त. काय? त्याचा उद्देश एवढाच होता. काल आपण ही कथा भाग बघितला होता. आणखीन काल कोणती कथा पाहिली होती? कोणती काय पाहिली होती? दक्ष राजाची सती मैयाची पाहिली होती. सती मैयाने जन्म कोणाच्या पोटी घेतला? बोला ना, आईचं नाव सांगा. प्रसूतीच्या पोटी, बरोबर. ते जन्म घेतला आणि भगवंताने ते नंतर तिचा त्याग केला. पण का त्याग केला? ज्यावेळेस सती मैयाचा विवाह झाला बाबांसोबत, परंतु बाबांना तिचा त्याग करायचा. का त्याग केला बाबांनी? बाबांनी सतीला का अग्नी कुंडामध्ये उडी मारून दिली? आपल्याला काही घाई गडबडामध्ये पाहता नाही आला. ऐका चित्त देव. त्यावेळेस झालं काय नेमकंच, बाबांना रामप्रभूंचं भजन गायला खूप आवडतं. बाबांना ही कथा ऐकायला खूप आवडतं. कुठंही भजन कीर्तन कथा चालू असू, स्वयं बाबा तिथं येऊन बसलेले असतात. आज पण पिनाकेश्वर बाबा आपल्यात कोणाच्या तरी रूपामध्ये, काय कुणाच्या तरी रूपामध्ये आज आपल्या इथे दररोज कथा ऐकायला येतात. काय दररोज कुणाला आपल्या इथं कथा ऐकायला येतात. कारण काय? जसं गोस्वामी तुळशीदासांना हनुमंतरायांची भेट हवी होती. भगवंताला कथा किती आवडतात बघा. हनुमंतरायांना ही कथा किती आवडतात. ही कथा सोडत नाही. गोस्वामींना हनुमंतरायांची भेट. ते काय करायचे? आपलं सोचला नेलेलं पाणी असायचं एका वृक्षाला टाकायचे. काय करायचे? वृक्षाला टाकायचे. टाकल्यानंतर ते स्वच्छ पाणी ते एका वृक्षाला टाकायचे. पण तिथं राहत होतं त्या बुडाला भूत. काय राहत होतं? बाबांचं गण भूत राहत होतं. ते स्वच्छ पाणी त्याला भेटायचं. ते आनंदी व्हायचं. एक दिवस ते प्रसन्न झालं गोस्वामींना, तुळशीदासजींना. काय झालं? प्रसन्न झालं भूत. प्रसन्न झालं ना. गोस्वामींना विचारतात, बाबा काय लागतं तुम्हाला मागून घ्या. तेवढ्यात गोस्वामी बोलले, मला राम पाहिजे. राम म्हणत्या क्षणी भूत पळलं. काय? फक्त मुखामध्ये राम घेतलं, लांब पळालं आणि पुन्हा काही वेळानंतर आलं, बाबा ते नाव नका घेऊ. काय? ते नाव मुखामध्ये घेऊ नका. मग म्हणे तू काय करतो? मला कसलं काय देतो? मला दुसरं काहीच नको रामाशिवाय. मला दुसरं कोणीच नको. मग ते म्हणे ते तुम्हाला रामाची भेट नाही घालून देऊ शकत, पण हनुमंतरायांची भेट घालून देऊ शकतो. म्हणे कस काय भेट घालून देणार? भूताने भेट घालून दिली गोस्वामींना. तुळशीदासजींना भूतानी भेट घालून दिली. सांगितलं जिथं असणारी कथा चालू आहे, जिथं कथा चालू आहे तिथं हनुमंत रायांना कथा खूप आवडते. तिथं जा म्हणे. तिथं असणारे कथेमध्ये बसलेले म्हणे. पण म्हणे त्यांना ओळखायचं कसं गोस्वामी म्हणे?
म्हणे ओळखायचं हेच आहे की ते सामान्य माणसासारखे दिसतील, पण ते कथेच्या सगळ्यात अगोदर येऊन बसतील आणि कथा झाल्यावर सगळ्यात लेट उठतील. तेच काय आहे म्हणे हनुमंतराय आहे. हनुमंतराय मग म्हणे हनुमंतराय तेच म्हटल्यावर गोस्वामी गेले आणि कथेमध्ये जाऊन बसले. तर पाहताय कोण आहे, आणि एक असं म्हातारं बाजूला बसलेलं होतं. काय बाजूला बसलेलं होतं, त्याच्याकडे पाहिलं, सगळी कथा झाली. लोक त्याला म्हणायचे, सरग बाजूला, सरग बाजूला. त्याचं शरीराला काय झालेलं होतं, शरीर कर्करोग होता शरीर. पण ते कोण होते, हनुमंतराय. पण लोकांना ओळखलं नाही. काय ओळखलं नाही. सरक बाजूला, आम्हाला तुझा रोग लागन, सरक बाजूला असं म्हणायचे. बाजू लोटायचे सगळे लोक, ते असे बाजूला बसून घ्यायचे. काय बाजूला बसून घ्यायचे. पण तेवढ्यात असणार गोस्वामींना पूर्ण सांगितलं होतं का ते कोणत्या रूपात असन ते तुम्ही शोधा. काय कोणत्या रूपात असन ते तुम्ही शोधा म्हटल्यावर ज्यावेळेस त्यांना बाजूला व्हा सांगायला लागले, त्या क्षणी गोस्वामी गेले आणि त्याच्या चरण पकडले. चरण पकडले तर ते बाबा म्हणतात, ओ सोडा सोडा सोडा, तुम्हाला माझा रोग लागन, तुम्हाला माझा रोग लागन. तर गोस्वामी बोलतात, हो आम्हाला तुमचाच रोग पाहिजे. काय म्हणतात, आम्हाला तुमचंच वेड लागावा, तुमचाच रोग लागावा. त्यावेळेस कळलं तुम्हीच माझे प्रभू आहे म्हणे. त्यावेळेस हनुमंतरायांनी गोस्वामींना दर्शन दिलं. हेच सांगतो की आज पण पिनाकेश्वर बाबा भोलेनाथ आपल्यात बसलेले आहे, कथा ऐकत आहे, पण ती पाहण्याची नजर आपल्याकडे नाहीये. बाबा इथं ऐकत आहे, कोण दोरे तोडी ती, कोण पोरासोबत खेळती, कोण इथं सतीचा त्याग करायचा. का केला, तर त्यावेळेस बाबांना असणार कथा ऐकायची, बाबांना कथा ऐकायची. पण सती म्हणते, बाबा तुम्ही कुठं जाता तो कथा ऐकायला, मला पण येऊ द्या ना तुमच्या सोबत. काय म्हणते, मला पण येऊ द्या बाबा तुमच्या सोबत. तर सतीला सांगतात, बाबा बरं चाल सके जाऊ, आज सती आपण जाऊ म्हणे. पण ऐक म्हणे, ते महात्माजी आहे. काय ते महात्माजी आहे, त्यांच्या पुढं गेल्यानंतर डोक्यावर पदर घेऊन बसायचा. कथा ऐकायची ना, डोक्यावर पदर घेऊन बसायचा म्हणे. हाता नको घेऊ, रौदी रौदी रौदी, हा हा, डोक्यावर पदर घे सती म्हणे. ठीक आहे म्हणे. ते महात्माजी सामान्य नाहीये, ते महात्माजी सामान्य नाहीये. तिथं कथा ऐकायचं, सगळ्यात पहिले दंडवत घालायचा, दर्शन करायचं, आणि गेल्यानंतर म्हणे काय करायचं, दर्शन करायचं, कथा ऐकायची. 1 मिनिट ही चित्त इकडं तिकडं द्यायचं नाही म्हणे. बाबा त्यांचं नाव काय आहे हो, म्हणे ते अगस्ती मुनी आहे. कोण आहे, अगस्ती मुनी आहे. अगस्ती मुनी आहे म्हटल्यावरती बाबांनी त्यांची कथा ऐकायची. बाबा एवढं वर्णन करू लागले, सतीला सांगू लागले, कथा ऐकायला जायचंय आपल्याला. पण सती काहीतरी कथा ऐकायची म्हणल्यावर तशी ऐकू नाही, काहीतरी दक्षिणा द्यायची. कोणाला, बाबांची इच्छा आहे. अगस्ती मुनींना बाबा बोलतात की त्यांना आपल्याला सती दक्षिण. सतीच्या मनामध्ये इतका भाव तयार झाला की मी खूप मोठ्या महात्माला भेटायला चालले. काय भाव तयार झाला, खूप मोठ्या महात्माजींना भेटायला चालले. सती अगदी पूर्णपणे व्यवस्थितरित्या चालली. आता ज्या अर्थी बाबा एवढं चित्त देऊन कथा ऐकतात, त्या अर्थी महात्मा विशेष असन. पण जसं सांगितलं होतं, सती ते उंच आसनावर बसेल असल, कथा ऐकत असताना आपण खाली बसायचं असतं. सती म्हणे, बाबा ठीक आहे, बाबा ठीक आहे. आणि तिथं गेले. अगस्त्य मुनींनी फक्त बाबांना पाहिलं. काय झालं, बाबांना पाहिलं आणि असणार लगेच आसनावरून उठले आणि बाबांच्या चरणावर नतमस्तक झाले. कोण, अगस्ती मुनी चरणावर नतमस्तक झाले. सती विचार करू लागली, उगच बाबा यांचे गुण गात होते, तिला काय माहिती हे आपल्या सोबत राहते, हे देवाधिदेव महादेव आहे. कारण जवळ राहिल्यावर किंमत कळत नाही ना. काय गावात तुमचा पती सरपंच असला, काही असला, गाव त्याच्यावाला ऐकत, पण घरी गेल्यावर त्याची एक बायको ऐकत नाही. काय ऐकते का, नाही 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 नाही, बिलकुल ऐकत नाही. इकडं कसं फिरू द्या, पण तिथं ऐकत नाही. इथं सती म्हणती, यांचं एवढं नाव ऐकलं. हा दीपक भाऊ खरं आहे का, सगळे खडे नाही, बरोबर आहे ना, हा बरोबर आहे म्हणतात. तर त्यावेळेस असणार ऐकत नाही ते. बाबाजी एवढं वर्णन करत होते,
भोले बाबा एवढं वर्णन करत होते. आणि पहा म्हणे यांचे हे आसन सोडून बाबांच्या चरणावर नतमस्तक होतात, बाबाच्या चरणावर लोटंगण घालतात. काय भगवंताच्या दरबारात गेलं ना, ऐका पुरुष मंडळ, भगवंताच्या दरबारात गेलं ना, बाबांच्या दरबारात गेलं ना, साष्टांग दंडवत घालायचा. साष्टांग म्हणजे दंड. म्हणजे दंड कशाला म्हणतात? दंड कशाला म्हणतात? लाकडाला म्हणतात. हातात असणाऱ्या लाकडाला काय म्हणतात? दंड. दंडाप्रमाणे आपलं शरीर बाबा पुढे टाकून द्यावा, याला काय म्हणतात? साष्टांग. आणि अष्ट अंग बाबा पुढे टाकावा म्हणून साष्टांग दंडवत म्हणतात. पण हे स्त्रीना करायचे नाही, हे पुरुषांनी करायचं साष्टांग दंडवत. स्त्रीने का नाही करायचं? शास्त्राने स्त्रीला मना केलेलं आहे. का? काय मना केलेलं आहे? तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही फक्त मनानेच बोलतात का? नाही, ऐका. सांगतात की ब्राह्मणस्य गुदम शंखम. काय? ब्राह्मणस्य गुदम शंखम शालिग्रामश्च पुस्तकम वसुंधरा न सहते कामिनी स्तनमंडनम. काय सांगतात? की ब्राह्मणाने कधी बिगर आसनाचं खाली बसू नाही. म्हणे काय होतं? धरती मातेला बोजा होतो, बोजा, भार तयार होतो, भार. ब्राह्मणस्य गुदम शंखम. शंख जो भोले बाबांचा शंख असतो, तो शंख कधी धरतीवरती बिगर आसनाचा ठेवायचा नाही. आपल्या घरामध्ये शंख ठेवायचा, आपल्या घरामध्ये शंख ठेवायचा. आणि तो शंख ठेवत असताना त्याच्या खाली लाल कपडा टाकून ठेवायचा. कोणता? लाल कपडा. लाल कपड्यावर शंख ठेवायचा. आणि जर तुम्हाला घरामध्ये धनाची कमतरता पडून द्यायची नसल, धनाची कमतरता पडून द्यायची नसेल तर पूजा घरामध्ये लाल कपडा ठेवा आणि असणार तिथं शंख ठेवा. त्या शंखामध्ये एकही तांदूळ न तुटलेला, एकही तांदूळ न तुटलेला, त्याला कुंकाच्या पाण्याने लाल केलेला, कुंकाने लाल केलेला, त्याने असं शंखामध्ये भरून ठेवायचं. त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच कमी पडत नाही. कारण तो कोण आहे? तो शंख. म्हणजे आता तुम्हाला सांगतो बघा, आजच ती कथा सांगून जातो, वाटलंच तर तुमच्या लक्षात येईल. मग चला. तर असणार ब्राह्मणस्य गुदम शंखम, शंख धरतीवरती ठेवायचा नाही. आणि ब्राह्मणस्य गुदम शंखम शालिग्रामश्च पुस्तकम. शालिग्राम असणार भगवंताचं शालिग्राम माहिती ना? शालिग्राम गंडकी नदी मधला शालिग्राम असणार, तो कधीच असणार खाली ठेवायचा नाही. का? कारण साक्षात गंडकी नदी मधला कंकर कंकर भगवंत आहे, त्याला म्हणून खाली ठेवायचं नाही. आणि म्हणे शालिग्रामस्य पुस्तकम, जे ग्रंथ पुस्तक असतो ना, कधी धरतीवरती ठेवायचं नाही, आसन ठेवायचं, आसन. मग त्याच्यावर लक्षात येतं का तुमच्या? त्याच्यावर ठेवायचं. आणि म्हणे हे बघा, लक्ष द्या, ब्राह्मणस्य गुदम शंखम शालिग्रामश्च पुस्तकम वसुंधरा न सहते. वसुंधरा म्हणजे पृथ्वीला म्हणतात. काय? वसुंधरा न सहते कामिनी स्तनमंडनम. म्हणजे कामिनी म्हणजे स्त्रीला म्हणतात. कामिनी म्हणजे तिनं साष्टांग दंडवत घालू नाही, तिच्या स्तनाचा बोजा धरती मातेला होत असतो, म्हणून त्या असणार साष्टांग दंडवत स्त्रीना घालायचा नाही, असं शास्त्रात सांगितलेलं आहे. पण आपण असणार भगवंताला साष्टांग, पुरुष मंडळाने साष्टांग दंडवत घालायचा. आळंदीला जर गेलात ना तुम्ही, माऊलींच्या मंदिरापुढे बस सगळे साष्टांग दंडवत घालतात. पण दंडवत घालताना पूर्ण अहंकार रहित दंडवत घालावा. जर दंडवत घालतात, दर्शन करतात, ज्यावेळेस मंदिरात गेल्यानंतर तिथं कासव का असतं? का असतं? आज इथं अगस्ती मुनींना दंडवत घातला, पण त्यांच्यामध्ये काही अहंकार आहे का? ज्या अर्थी दंडवत घालतात त्या अर्थी अहंकार रहित व्हावा. लक्षात येतं का माझं बोलणं? अहंकार रहित असावा. कासव असतं मंदिरापुढं, त्याचे कासवाचं चित्र का ठेवलेलं आहे तिथं? का? कारण कासव असं आहे की ते त्याचे पूर्ण अवयव आतमध्ये ओढून घेतं. म्हणजे भगवंताकडे गेल्यानंतर, भगवंताकडे गेल्यानंतर आपले सगळे इंद्रिय आपल्या वशमध्ये करून ठेवा. भगवंताकडे गेल्यावर आपले सगळे इंद्रिय आपल्या वशमध्ये करून ठेवायचं आणि मग दर्शन घ्यायचं. पण जर तिथं जाऊनही आणि तिथं प्रणाम करूनही आपण एकाग्र होत नसाल, तिथं जाऊन जसं एक काय झालं, एक असा सावकार होता. तो सावकार म्हणजे धनवान होता. त्यांनी साष्टांग दंडवत घालत होता. कुठं? भोले बाबांच्या मंदिरापुढं.
आणि तेवढ्यात एक स्त्री आपल्या पतीच्या ध्यानामध्ये पळत होती. काय करत होती? आपल्या पतीला भेटायला तिथून पळत होती. पळता पळता तिची त्याला लात लागली. काय लागली? लात लागली. लात लागली तर ती तर गेली पळत. पण त्याने विचारलं, त्याच्या सोबत जे होते त्यांना विचारलं, का रे, अरे मला लात कोणी मारून गेलं? म्हणे, राजे ते बघा म्हणे, ती स्त्री गेली का, ती लात मारून गेली म्हणे. म्हणे असं, येऊ द्या म्हणे तिला. ती लात मारून गेली, तिला कळलं नाही मी देवाचं दर्शन घेतो. जशी ती स्त्री आली, तिला बोलू लागला तो सावकार राजा, तो बोलू लागला. तो बोलतो, ए अगं तुला कळत नाही का, मी देवापुढे साष्टांग दंडवत घालतो, दर्शन करतो, तू मला लात मारून गेली. ती म्हणे, राजे साहेब, सावकार मला माफ करा, माझं चुकलं. ते म्हणे, चुकलं म्हणजे अशी तुला सोडणार नाही, तुला फाशीची शिक्षा देईन म्हणे. फाशी शिक्षा काय देईन? फाशी शिक्षा. ते म्हणे, राजे मला तुम्हाला फाशीची शिक्षा द्यायची ना, फाशीची शिक्षा द्या, पण मी एक बोलू का? म्हणे, हा बोल. काय बोलती? तर तिने सांगितलं, राजे मला एकच बोलायचं आहे, का हो तुम्ही तर साष्टांग दंडवत घालत होता भगवंताला, आणि मी फक्त एका पुरुषाच्या ध्यानामध्ये पळत चालले होते, तर माझी तुम्हाला लात लागली का नाही हे मला कळालंही नाही. माझी तुम्हाला लात लागली का नाही हे मला कळालंही नाही. एका फक्त मरक्या पुरुषाच्या ध्यानामध्ये चालले होते, आणि तुम्ही तर साष्टांग भगवंताला दंडवत घालीत होते. मग तुम्हाला कसं कळालं माझी लात लागली म्हणून? जर तुम्ही देवापुढे दर्शन घेतात, जर एखादं म्हणजे दुसऱ्यांच्या ध्यानामध्ये पळते, आणि भगवंताचं दर्शन घेत असताना आपलं जर इंद्रिय जर वशमध्ये नसल, आपला अहंकार जर वशमध्ये नसल, तर भगवंतापुढे जाऊन काहीच होते नाही. अगस्ती मुनी बाबांना दंडवत घालतात, पण सती मैयाने आता मनामध्ये भाव शुद्ध ठेवायला पाहिजे की नाही? कारण तिच्या सोबत राहणारे कोण होते? साक्षात देवादिदेव महादेव होते, पण तिला त्याची जाणीव नाही. ती मनोमन विचार करू लागली, गड्या यांना काय, आता यांच्याकडून काय ऐकावा, काय यांच्याकडून काय ऐकावं? परंतु त्यांना का बाबा त्यांच्याकडून काय ऐकतात? त्यांचा जन्म, अगस्ती मुनींचा जन्म कुठून झालेला आहे? कलश. हे कलश आहे का? हे कलशातून त्यांचा जन्म झालेला आहे. कुठून झालेला आहे? कलशामधून अगस्ती मुनींचा जन्म झालेला आहे. म्हणून बाबा त्यांच्याकडे कथा ऐकायला गेले, आणि तिला सांगू लागले, बघ आपल्याला त्या देवाची कथा ऐकायची. कोणाला? सतीला. सांगतात काय? बोलो, पिनाकेश्वर भगवान की जय. सांगितलं की आपल्याला त्या प्रभू रामचंद्र भगवंताची कथा ऐकायची आहे. आता तुम्ही सांगा, जिला व्यासांविषयी मनामध्ये भावच नाही, जिला सांगणाऱ्याविषयी भावच नाही, तिला किती सांगितलं तर तिच्या डोक्यात बसन का? बोला ना, तिच्या डोक्यात बसन का? तिचा आधी जे असणारे व्यास, सांगणारे व्यास आहे, त्यांच्याविषयी भाव एकदा दृढ असावा. सगळ्या पुण्यात तुम्हाला जर संपूर्ण पुण्य पाहिजे ना कथा ऐकण्याचं, तर व्यास, जे सांगणारे व्यास आहे, त्यांच्याविषयी मनामधला भाव शुद्ध असावा. त्या भावामध्ये थोडंसं तीळ मात्र जरी संशय आली तरी आपल्या पुण्याचा क्षय होतो, आपल्या पुण्याचा क्षय होतो. पण सती मैया कथा ऐकायला लागली, बाबाला कथा सांगायला लागले. बाबा तर पूर्ण चित्त देऊन ऐकत होते, पण सतीचं चित्त बसत नाही, सतीचं चित्त लागत नाही. का? ह्यो काय कथा सांगणार, ह्यो काय कथा सांगणार. तिचा भाव कोणता? तिना फक्त सामान्य भाव घेत होती. ह्यो तर आताच माया नवऱ्या पुढं साष्टांग दंडवत घालीत होता, आणि हा काय कथा सांगणार, हा काय कथा सांगणार. एवढाच भाव तिचा वाला. काय? तिचा एवढाच भाव की ह्यो काय कथा सांगणार, ह्यो काय कथा सांगणार. कारण काय होतं माहिती का? पत्नीविषयी पत्नी तुम्ही कितीही काही असू द्या, काय किती पती पत्नी किती तुम्ही, परंतु म्हणतात की पूर्ण पत्नी पुढे इज्जतीतच राहावा. काय राहावा? इज्जतीत राहावा. आज इथं बाबांची, भोलेनाथांची पत्नी, तरी ती पण पत्न्या ठेवीत नाही. आणि तेच झालं आता इथं. तिचा भाव नाही. बाबांना दंडवत घातला, हे काय कथा सांगणार. बाबांना दंडवत घातला, हा काय कथा सांगणार. एवढाच भाव तिच्या डोक्यात फक्त. सगळी कथा ऐकायची झाली,
सगळी कथा श्रवण करायची झाली, राम कथा सांगितली, हिचं चित्तच नाही. सगळं सांगायला लागलं, हिचं चित्त कुठं? हा काय कथा सांगणार, हा काय कथा सांगणार, एवढंच विचार फक्त. आणि ते सगळं झालं आणि मग सांगितलं, सती ए अगं कथा संपली, आता दंडवत कर, दर्शन कर. दर्शन कर म्हटल्यावर सतीना दर्शन पण केलं, पण सहज केलं, त्याच्यामध्ये भाव तीळ मात्र नाही. तिनं केलं म्हणून मी केलं, ती तर गर्दी करू राहिली म्हणून मी करू लागली. काय अंतकरणातला भाव असावा आपला. ज्यांच्याकडून आपण कथा ऐकतो, कोणी असू द्या, तुम्हाला जर कोणी दोन ज्ञानाच्या गोष्टी देतं ना, त्याच्याविषयी असणारा भाव शुद्ध असावा. कधी कधी आपल्याला घरामध्ये मुलांना पण सांगितलं किंवा तुम्हाला सांगतो, कधी कधी पत्नी सांगते, तिचं पण ऐका, ती पण तुमच्या हिताचं सांगते, असं नका समजू. काय का ती अर्धांगिनी, तिला बरेच जण म्हणतात काय. एकदा एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथं गेलो, नेमकंच त्याची पत्नी गुडघ्याला औषध लवित होती आणि औषध लवित होती आणि ती म्हणती त्याला, ओ मला डोकं दुखू राहिलं. तो मग त्याचा पक्का दृढ भाव झाला, माझ्या बायकोचा डोकं कुठे गुडघ्या. मी कशाला म्हणू गुडघ्यात. पण मी ऐका ऐका ऐका, गोस्वामी आपल्या पत्नीवर खूप प्रेम करायचे. गोस्वामी आपल्या पत्नीवर खूप प्रेम करायचे. इतकं प्रेम करायचे की गोस्वामी आपल्या पत्नीला सोडून दुसरं काहीच नाही, बस माझी पत्नी. तेवढ्यात काय झालं, पत्नीना माहेराला जायचं ठरवलं. काय केलं, त्यांना सांगितलं, पतिदेवा मी माहेराला जाऊन येते, तुम्ही. पण महाराज त्यांनी तर जाऊन दिलं. पत्नी गेली, 1-2 दिवस झाले नाही, याला आठवण आली पत्नीची. सौंदर्यवान पत्नी होती, त्याला आठवण आली. गोस्वामींना तुळशीदासजींचं सांगतो की त्यांना आठवण आली आपल्या पत्नीची, म्हणून तिच्या ध्यानामध्ये रात्रीच निघाले. कोण? गोस्वामी तिच्या ध्यानामध्ये निघाले. बरं निघाले ना, तर एक नदी लागली, मध्ये नदी आडवी होते. नदी काय होती? नदी आडवी होती आणि तिथं एक प्रेत वाहून आलेलं होतं. प्रेत. उपदेश कोणाचा घडतो ते ऐका. तर प्रेत वाहत होतं आणि तेवढ्यात गोस्वामींचा भाव काय, पत्नीविषयी एवढा शुद्ध भाव की गोस्वामी म्हणतात, पहा माझ्या पत्नीचं प्रेम किती आहे, मला इथं नौका ठेवलेली आहे म्हणे. नौका कशासाठी? पलीकडे येण्यासाठी, घरी येण्यासाठी. त्या प्रेतावर बसले गोस्वामी. कुठं? प्रेतावर बसले आणि त्या प्रेतालाच पाणी मारत मारत पलीकडे गेले. काहीच कळलं नाही, फक्त ध्यान कुठं होतं? आपल्या पत्नीकडे ध्यान होतं. मला पत्नीला भेटायला जायचं. आता पाहिलं रात्रीची वेळ, दरवाजे बंद होते, म्हणून काहीतरी शॉर्टकट मार्गे जावा म्हणून तिथं पाहिलं तर तिथं असा दोर लटकलेला होता. दोर, पण तो दोर होता का? काय होता? हा वा, सर्प होता. तो सर्प होता आणि गोस्वामींना वाटलं माझ्या पत्नीचं काय प्रेम आहे गड्या असणार, इथं दोर पण लावून ठेवला. त्या सर्पाला पकडलं आणि वरती जाऊन पाहिलं तर आवाज दिला आणि ती म्हणे, ओ अहो कस काय आलात तुम्ही? अगं म्हणे, तू नाही का इथं चरड बांधून ठेवलं होतं? तेव्हा तिनं पाहिलं, ओ तो सर्प होता. सर्प पण नदीतून कसे आले? तर म्हणे, अगं तू तिथे नौका नव्हती ठेवली का? त्या नौकेवर बसून आलो. तिथं जाऊन पाहिलं महाराज गोस्वामींच्या पत्नीना, गोस्वामींनी पाहिलं तर ते प्रेतावर बसून आले होते. महाराज तिच्या डोळ्याला पाणी आलं. ती म्हणे, ओ अहो तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता, तुम्ही प्रेतावर बसले का सर्पाला पकडतात? काय प्रेतावर बसले का सर्पाला पकडतात हे तुम्हाला लक्षात येईना. एवढंच जर तुम्ही ऐका बर का, ती किती सुंदर उपदेश करते. मी ते सांगतो, कधी कधी पत्न्या सांगतात चांगलं, तो उपदेश घ्या. ती काय म्हणते, ओ स्वामी अहो तुम्ही माझ्यासाठी एवढं वेड होऊ लागले, माझं शरीर फक्त या शरीरासाठी एवढं वेड होऊ लागले. अहो हे रक्त मांसाचं बनलेलं शरीर आहे, पण जर एवढंच वेळ तुम्ही भगवंताचं लावलं तर साक्षात भगवंत तुम्हाला दर्शन देईल. हे गोस्वामींना पत्नीनं उपदेश केला. कोणी उपदेश केला? पत्नीना. माझ्यात वेळ लावून घेऊ नका, भगवंतामध्ये वेळ लावा. कोणामध्ये लावा?
भगवंतामध्ये. म्हणून वेड लावायचं तर कोणाचं लावायचं? भगवंताचं. पत्नीमध्ये न पतीमध्ये काहीच ठेवलं नाही. कारण मी तुम्हाला बोललो ना, एक जण घरी आला आणि तो काय त्याच्या घरी आल्यावर मिशा पण खाली करावा लागा. त्याचा आकडा गावात राहतो फक्त, पण घरी गेल्यावर आकडे चालत अण्णा खरं की नाही? हा, चालत नाही. आकडे चालत नाही घरी गेल्यावर. अहो ते आमचे नागमठाणचे आबा आहे, आबा मोहन आबा, आणि मी बायकोचं काहीच ऐकत नाही म्हणे. त्यांच्याकडं नका पाहू, माझ्याकडे पहा एकदा. काय हा तुम्हाला असं वाटलं असा कोणता पुतळा आहे का तो बायकोचं ऐकत नाही? काय पण ते काय म्हणे, मी बायकोचं काहीच ऐकत नाही. म्हणलं खरं? म्हणे हो महाराज, काहीच ऐकत नाही. म्हणलं कस काय? नाही म्हणे महाराज, मी तिचा एक शब्द ऐकत नाही. म्हणलं पण कस काय? म्हणे ती मला म्हणती म्हणे, मला काय म्हणती? धुणं धुवून घ्या, धुणं. काय म्हणती म्हणे? धुणं. पण मी तिला सांगितलं म्हणे एका शब्द, मी धुणं बिणं धुत नाही, मी तुझं ऐकत नाही. म्हटलं वा, एवढं दामात? हो म्हणे महाराज, मी तिला डायरेक्ट सांगितलं मी धुणं बिणं धुत नाही, पहिलं भांडे धुईन नंतर धुणं धुईन, आधी तुझं ऐकणार. असं सांगितलं. अहो हसा ना, आता त्यांना हसू येईना बाबा. तर असणार म्हणजे मला सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या की हे सगळ्यांनाच ऐकावं लागत. तिथं बाबांकडं अगस्ती मुनी सांगत आहे, आता भोले बाबा देवादी देव महादेव आहे की नाही? आहे का नाही? आहे. परंतु तिचा भाव आपल्या पतीविषयी तेवढा शुद्ध भाव नाही. एकदा काय झालं, अशा मी सगळे ग्रुप बसलेला होता, आणि बसलेला होता सगळ्यांना लाईनशीर उभा केलं आणि तेवढ्यात म्हटलं, जे पत्नीचं ऐकतात का ते बाजूला व्हा, जे पत्नीचं ऐकत नाही ते बाजूला व्हा. पण तेवढ्या सगळे बाजूला झाले आणि आमचे मोहन आबाच एकटे बाजूला झाले. मी म्हंटल खरं काय आबा, तुम्ही ऐकत नाही? म्हणे महाराज, माझ्या बायकोनं मला सांगेले गर्दीत घुसायचं नाही म्हणून बाजूला आहे म्हणे. काय बायकोनं सांगेले गर्दीत घुसायचं नाही म्हणून मी पण ऐकतेस ना, याच्यात मात्र संशय नाही. तर इथं नाही महाराज, असंच आमचं खेळीमेळी असतं बरं का. खेळीमेळी आनंदात लई गंभीर करून यांना दुःखी करून जमणार नाही. या परत उद्या लगेच म्हणन बाबा तू तुझं काम. परंतु असणार म्हणजे तुम्ही एवढं जोरात कमून असले, नवीन व्हायले बाबांचं पण आत्ता 2-3 महिने, 2 किती वर्ष झाले? किती झाले बाबा? एक वर्ष झालं. म्हणजे बाबांना अजूक ते असतात ना वर्षभर ओजी. आता बाबांवर कशाला घेऊ दे म्हणा, मला बोलवलं तू इथं कडून नाटकं करतो. ऐकत चला जाऊ द्या. तर असणार तर त्या मित्र आहे बरं का माझे, एवढे स्नेही मित्र आहे, केवढं प्रेम करणारे, एवढं माझ्यासाठी. बाबांनी सांगितलं, पण सतीच्या मनामध्ये कथा ऐकण्याची इच्छा नाही. का? कारण व्यासांविषयी भाव नाही. मग तशीच निघाली सती निघाली तशी विमानामध्ये बाबा बसले, सती मैया बसली, निघाले. पण ज्यांची कथा ऐकत होती का ते पाहिलं सतीनं विमानामधून, आणि बाबा म्हणे सती अगं आपण आता ज्यांची कथा ऐकली का ते बघ म्हणे खाली. कोणाला दाखवलं? प्रभू रामचंद्र भगवंताला दाखवलं. सती मैयानी पाहिलं. काय पाहिलं? ते तर झाडाला कवटाळ्या मारू रडू लागले. काय करू लागले? रडू लागले, मोठ्या आरडू लागले. सीता, माझी सीता कुठे? झाडांना विचारतात सीता कुठे? पक्ष्यांना विचारतात सीता, माझी सीता कुठे? सांगा ना, कोणीतरी सांगा ना, माझी सीता कुठे? असे कवटाळ्या मारू रडू लागले. आणि तो सतीना पाहिलं. सती म्हणती पहा, ज्यांची कथा ऐकली तेच बायकोसाठी रडू राहिले, यांची काय कथा ऐकावा? कोण रडत होतं बायकोसाठी? राम प्रभू. तिला शोधात निघाले. बाबा म्हणे सती हात जोड दर्शन कर. सती म्हणे बाबा
हात जोड म्हणजे बाबाला ती काहीच बोलली नाही सती, पण सतीच्या मनामध्ये काय, जे बायकोसाठी रडू लागलं, झाडाला विचारू लागलं, पक्षाला विचारू लागलं, माझी पत्नी कुठे, सीता कुठे, सीता कुठे विचारू लागलं. आणि त्याला काय नमस्कार करू, मी असा नमस्कार करणार नाही, मी पहिले परीक्षा घेते मग नमस्कार करते म्हणे. सतीनं असं बोलली आणि बाबाला म्हणे, बाबा तुम्ही इथून प्रणाम करा, मी तिथं जाऊन प्रणाम करून येते. काय म्हणे, तुम्ही इथून विमानातून इथूनच प्रणाम करा आणि मी तिथं जाऊन प्रणाम करून येते. बाबा म्हणे, जाय सती जाय, ये प्रणाम करून ये. म्हणून सती निघाली. सती निघाली, बाबांचं विमान थांबून ठेवलं सतीनं. काय, विमान थांबून ठेवलं आणि सती गेली. पण सतीला परीक्षा पाहिजे होती. ज्यांची कथा ऐकली, ज्यांची कथा ऐकली, पण ही कथा कुठं ऐकली माहितीये, जास्त लांब नाही, आपल्या इथंच, आपलाच पर्वत अंकई पर्वतावरती, इथंच आहे ना अंकई पर्वत, इथं झालेली कथा आहे. त्या अंकई पर्वतावरती सतीने अगस्ती मुनींकडे भोले बाबांनी कथा ऐकलेली आहे. आणि तिथंच असणार. आता पाहिलं तर इथं परीक्षा घ्यायला गेली. कोण कोण, सती. कोणाची परीक्षा घ्यायला, पुरुष मंडळ. माझर घेतलेलं हसल्या गादा गादा, वा. काय तर त्यावेळेस असणार तिथं. आता ती गेली सती, सती गेली परीक्षा घ्यायची, परीक्षा घ्यायची गेली. पण परीक्षा घ्यायची कशी, ऐका, परीक्षा घ्यायची कशी गेली तर आता कोणी कशी घेईन, कोणी कशी घेईन. पण जो व्यक्ती सारखं त्या ध्यानामध्ये रडतो पत्नीच्या, आणि तिच्या पुढे सती गेली तर सती आपल्या अवतारात नाही गेली, सीतेचं रूप धारण केली आणि असं पुढून पुढून यायला लागली. कोणाचं रूप धारण केलं, कोणाचं, हा, सीतेचं रूप धारण केलं सतीना. पण एक गंमत झाली, ऐका, तिथं एक गंमत झाली का सती पुढं पुढं चालत होती आणि रामप्रभू माग माग चालत होते. काय, सतीचं चुकलं काय, पुढं चालती. बायको ही नवऱ्याच्या कधीच पुढं चालत नसते. गाडीवर पण बायको माग बसलेली असते, हाय का नाही. दर ठिकाणी पंढरपूरला गेलात तर रुक्मिणी माता माग आहे का पुढं आहे, माग आहे. आता पण रुक्मिणी माग आहे, फक्त मोटरसायकल मध्ये मागून डोकं पुढं काढीत, एवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी कोणताच प्रॉब्लेम नाही. आता पण सती मागच बसलेली असते, फक्त पुढं डोकं ती, बाकी काही नाही. काय, आता ती पुढं चालू लागली ना, पुढं चालायला लागली तर त्या फक्त ती पुढं चालती. पहा, प्रभूंनी, आता प्रभूंना तर माहिती होतं ही सती मैया आहे, पण लक्ष्मणजीला मनात यायला लागलं, लक्ष्मणजींना, की आजपर्यंत गड्या सीतामैया आई कधी प्रभूंच्या पुढं नाही चालली, पण ही पुढं पुढं कमवून चालू लागली. काय, छोटीशी सूक्ष्म गोष्ट आहे पण खूप मोठी आहे, छोटी गोष्ट आहे पण खूप मोठी आहे. नाही कळालं तुम्हाला? अहो, पुढं पुढं चालायचं नाही, वाढव वाढव नवऱ्याला बोलायचं. आणि तुम्हाला सांगितलं होतं हे 7 दिवस नवऱ्याला हाणायचं. रामप्रभू आले ना तर तेवढ्यात जवळ जवळ आली. सतीला काय वाटलं, आता जिच्या ध्यानामध्ये जे झाडाला विचारू लागले, पक्षाला विचारू लागले, कुठे माझी सीता, कुठे माझी सीता, सीतेचंच रूप घेऊन सतीने आवा. तुम्ही सांगा, ओळखन का, ओळखन का नाही. पण रामप्रभू बोलतात, आई, ए आई, अगं भोले बाबांना सोडून तू इकडं कुठं फिरू लागली. महाराज सतीचं पाणी झालं तिथं. काय, सती सीतेचं रूप धारण करून आले आणि तिथं जवळ जवळ आले. तिला वाटलं मला म्हणन माझी पत्नी आहे. पण रामप्रभू काय बोलले, रामप्रभू बोलले की आई, अगं तू बाबांना सोडून इकडं कुठं फिरू लागली. महाराज सती बाबा रामप्रभूच्या डोळ्याला डोळे भिडी ना, असेच हात जोडले ना, अशीच पळाली, विमानात जाऊन बसली. आणि बाबांनी विचारलं, सती अगं काय घेतलं, काय केलं ग. पण ती गेली ना, ऐका ना, ती गेली. इथं तिनं रूप कोणतं धारण केलं, सीतेचं रूप धारण केलं. इथून गेली, गेली तशी ती गणगणितच गेली, गणगणित गेली तशी उजव्या बाजूला जाऊन बसली बाबांच्या. कोणत्या बाजूला,
उजव्या. पण पत्नीची हे बघा, उजवी मांडी असती बहिणीची, उजवी मांडी असती बहिणीची आणि मुलीची, आणि डावी मांडी असती पत्नीची. मग आता हिची डाव्या बाजूला पत्नीना बसावं. मांडी डाव्या बाजूची मांडी कोणाची? मग पत्नीची. ती गेले तिकडं बसली जाऊन उजव्या बाजूला. पण बाबांनी पाहिलं, सतीला विचारलं, का ग सती, अगं काय केलं जाऊन? ती म्हणे, बाबा काय केलं, काही परीक्षा घेतली काय? कछु ना परीक्षा ली बाबा. काय म्हणे? मैंने कुछ भी परीक्षा नहीं ली, परीक्षा नाही ली बाबा. म्हणे काय परीक्षा नाही घेतले? ठीक आहे. पण तिथून गेले ना, बाबांनी पाहिलं, बाबांसोबत सती खोटं बोलली. काय बोलली? खोटं बोलली. खोटं बोलली तर तिला वाटलं बाबांना काय कळणार आहे, काय बाबांना काय कळणार आहे, मी कोणतं रूप धारण केलं म्हणून. पण बाबा सगळं जाणत होते. बाबा तसे गेले तर मनोमन बाबांनी सतीचा त्याग केला. का त्याग केला? कारण म्हणी हिने माझ्या आईचं रूप धारण केलं होतं. कोणाचं? सीतेचं रूप धारण केलं होतं. आणि ही बसली पण तर कोणत्या बाजूला बसली? उजव्या बाजूला बसली. म्हणून मनोमन त्याग केला बाबांनी. बघा, फक्त इथं एक गोष्ट पाहायला भेटली का रामप्रभूकडे गेली होती, भाव नव्हता, रामप्रभू रडत होते, तिच्या शोधात निघाले होते. तरी पण बाबांना त्या सती मधली, सीतेच्या रूपामधली सती दिसली, आई दिसली. आणि आपण कुठेतरी लग्न कार्याला गेलं का आपण म्हणतो, अरे माझ्या बायको सारखी दिसती बरं का. म्हणजे याची बायको नाही राहत, फक्त साडी घातेल राहते, तरी काय म्हणतो, माझ्या बायको सारखी दिसती म्हणून. अहो तिथं साक्षात कोण दिसती? कोण आहे? पण तरी पण मनोमन बाबाने त्याग केला, माझ्या आईचं रूप धारण केलं म्हणून. कमून? माझ्या आईचं रूप. मग त्याच्यामुळं त्यांनी असणार सतीला बाबांनी त्याग केला. काल तुम्ही कथा भाग ऐकला होता मग, की बाबांनी त्याग केला नंतर असणार तिथं दक्षस, तिथं काय झालं, यज्ञ होता. यज्ञामध्ये सतीना तुम्हाला काल पूर्ण सांगितलं, तिथं सतीकडे गेली, सती गेले, सतीचा अपमान केला. सतीने असणाऱ्या कुंडामध्ये उडी मारली. पण उडी मारायच्या अगोदर सती एकच बोलली होती, बाबा बाबा ऐका ना, मी ह्या असणाऱ्या दक्षाच्या रक्तवीर्यापासून बनलेलं हे शरीर आहे, मी हा शरीराचा त्याग करते. शरीराचं जसा सतीने अग्नीमध्ये उडी मारली, त्या क्षणी सतीच्या शरीराचे 52 शक्तिपीठ तयार झाले. किती? 52 शक्तिपीठ तयार झाले. ते काही ठिकाणी हात, काही ठिकाणी पाय, असे अनेक ठिकाणी जसे पडले. आज पण आपण अनेक ठिकाणी, आपल्या इथंही महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात आहे. किती? 3.5 ते असणारे शक्ती तिच्या शरीराचं तिनं काय झालं, 10 केला, शरीराचे पूर्ण कण उडाले. हे सामर्थ्य आणि तेच असणार. चला, तर त्यावेळेस असणार. मग आता तिनं प्रार्थना केली होती. काय प्रार्थना केली ती? बाबा आता मला ह्यो जन्म तर मी हे शरीराचा त्याग करते. काय? शरीराचा त्याग असणार. इकडं सती करू शकते, इकडं आपले शरीर. पण बाबांचा कोणीच, बाबांना ना वडील ना काही, बाबा चिरकाल आहे. बाबांना मरण नाहीये. भोले बाबांना काय नाहीये? मरण नाहीये, काहीच नाहीये. एकदा काय झालं ऐका, नारद महर्षी भ्रमण करत होते. कुठलं? कैलासाचं भ्रमण करत होते नारद महर्षी. आणि तेवढ्यात कैलासामधून भोले बाबा आपल्या स्नानासाठी निघाले, पूजासाठी निघाले, जप करण्यासाठी निघाले. आणि तेवढ्यात नारद महर्षींची भोले बाबांची भेट झाली. तर त्यावेळेस नारद महर्षी म्हणे, बाबा प्रणाम. बाबा म्हणे, ठीक आहे नारदा, प्रणाम. बाबांनी तर गेले, पण नारद महर्षी ना, ते तुम्हाला त्या दिवशी सांगितलं ना, त्यांचं एकच काम, आपल्या दासन एखादा नारद मुनी, तो फक्त काड्याच करतो, बाकी काहीच जमत नाही त्याला. काय? तो कधी नामस्मरण करणार नाही, कधी कथा आहे ही द पण बसन तर सारखा कमीच काढीत बसन, तो चांगलं काहीच घेणार नाही. मग हे बरं, जाऊ द्या, आता लय बोलूशी वाटतं, पण बस. तर ऐका, काय सांगत होतो मी, की तिथं नारद महर्षी निघाले. नारद महर्षी, बाबा तर गेले कैलासातून बाहेर. ऐका ना, बाबा तर गेले बाहेर, पण तेवढ्यात काय झालं, तिकडं लगेच सती पार्वती माता दरवाजात उभा होती. कोण?
पार्वती माता. तेवढ्यात पार्वती माता म्हणतात, नारद महर्षी, ओ नारद महर्षी, या ना काही चहा दूध वगैरे काहीतरी घ्या ना. नारद महर्षी म्हणे, नाही आई, मी नाही येत. पण काय झालं नारद महर्षी, या ना. ते म्हणे, आई मी नाही येत. पण का? म्हणे, आई जिथं राग द्वेष असतो ना, मी तिथं जात नाही. जिथं राग. आता पार्वती माता बोलती, नारद महर्षी, अहो आमची तर कसला राग द्वेष आहे? बाबा तिथं राग द्वेष आहे का काही? नाही ना. कारण तिथं म्हणे नारद महर्षी असणारे, अहो आमची तर विरुद्धवाले एकत्रित राहतात. म्हणे कोण विरोधावाले? सर्प आणि मोर काय विरोध येते ना. आणि उंदीर आणि सर्प, बोला ना. मोर कोणाचं वाहन आहे? कार्तिकेयचं. उंदीर कोणाचं वाहन आहे? गणपतीचं वाहन आहे. गणपतीचं वाहन आहे ना. सर्प बाबांच्या गळ्यात आहे. नारद महर्षींना पार्वती माता सांगते, ओ नारद महर्षी, अहो असं कस काय म्हणतात? वैरी पण आमच्या इथे एकत्रित राहतात. बाबांचं वाहन आहे नंदी आणि माझं वाहन काय आहे? वाघ आणि नंदी कधी एकत्र राहता का? नाही ना. मग ते सांगू लागले. बाबा आणखीन सांगते पार्वती माता, अहो असणार बाबांच्या अमृत आणि विष कधी जवळ राहतं का? अमृत आणि विष कधी जवळ राहतं का? बाबांच्या जटेमध्ये काय आहे? बाहेर चंद्राच्या उजाडामध्ये. का? कारण त्याच्यामधले अमृत कण पडावं म्हणे. कशामध्ये? दुधामध्ये. ते बाबांच्या जटेवर आहे. आणि कंठामध्ये काय आहे बाबांच्या? विष आहे, विष. कंठामध्ये विष, इथं अमृत. डोळ्यामध्ये काय आहे? डोळ्यामध्ये काय आहे? अग्नी आहे. काय आहे? अग्नी आहे. आणि जटेमध्ये काय आहे? गंगा आहे. अहो सगळं विरुद्ध आहे बाबांजवळ. काय? बाबांजवळ सगळं विरुद्ध आहे. परंतु सगळे एकत्रित राहतात, सगळे एकजुटीनं राहतात. नारद महर्षींना सांगू लागले. नारद महर्षी म्हणे, आई ते नाही काही, पण राग द्वेष आहे. म्हणे काय राग द्वेष आहे सांगा. म्हणे आई सांगा ना मग, बाबांच्या गळ्यामध्ये जी मुंड माळा आहे ही कोणाची आहे? काय म्हणे? जी गळ्यामध्ये मुंड माळा आहे ही कोणाची आहे? कोणी विचारलं? अहो नारद महर्षी म्हणतात पार्वती मातेला. कोणाची? त्यावेळेस पार्वती माता म्हणते, नारद महर्षी ही मुंडमाळा काय मी कधी विचारलं नाही. बाबा मला तर सगळं सांगतात, पण हे कधी विचारायची वेळच आली नाही. काय झालं नाही? कधी विचारायची वेळ आली नाही. नाही म्हणे, मग हाच राग द्वेष आहे म्हणून मी नाही येत म्हणे. नारद महर्षी गेले आणि नारद महर्षी गेले, पण मैयाच्या मनात तेच राहिलं ना. काय? तेच राहिलं. कारण ती असं नाहीये, ती फुगले म्हणजे ती रुसून बसली. कोण? कारण पहिल्यांदा असणार रुसायच्या बी खोल्या वेगळ्या असायच्या. काय असायच्या? रुसायच्या खोल्या वेगळ्या असायच्या. एकदा का त्या खोलीत गेलो का समजून घ्यायचं बायको रुसलेली. आता तुम्ही पण एखादी खोली घरी बांधायला लावा, म्हणा स्पेशल रुसायची खोली. आणि जसे बाबा आले, बाबांनी आवाज दिला, ए पार्वती. काहीच आवाज नाही, शांत. बरं एक असं असतं ना, कधी कधी माणूस तर बोलून जातो, पण बया अशी राहते ना, तिने एकदा का मौन धरलं, याला डोकं फोडलं तरी ती बोलत. आणि जर का बोलायला लागली मग बाड कापराचा फुटलंच. पण देवाना बरं ते कापराचं नाही देईल. पण ते काय होतं त्यावेळेस, ते म्हणे, ए पार्वती अगं कुठे? काहीच बोला ना. कोण? पार्वती माता. बाबा इकडून विचार, अगं कुठे? पण काहीच बोला ना, काहीच आवाज नाही. अगं पण कुठे? मग म्हणे, जा मला नाही बोलायचं. काय म्हणे? मला बोल. पण अगं झालं काय? ते म्हणे, मला बोलायचंच नाही. एवढा अधिकार असावा. काय असावा? एवढा अधिकार. महाराज भोलेनाथ इथे, पण भोलेनाथ बाबा म्हणतात, अगं पण तुला झालं काय? म्हणे झालं, तुम्ही मला काही गोष्टी माझ्याजवळ लपवून ठेवतात. अगं म्हणे मी जेवढा जप झाला ह्यो पण तुला सांगतो. काय? एवढं सांगतो. म्हणे मग तुमच्या गळ्यामध्ये जी मुंड माळा आहे ती कोणाची, तुम्ही मला आजपर्यंत का नाही सांगितलं? कारण ते होते सगळे
मुंडके कोणाचे होते? स्त्रियांचे होते ना. म्हणे या उड्यांचे मुंडके अटकून कुठं फिरतात तुम्ही, हे कोणाचे सांगा म्हणे. काय म्हणे? एवढे जे मुंडके आहेत. पण मग बाबा म्हणे अगं तू अर्धांगिनी आहे, तुला अर्ध सांगावं लागत. बायकाला किती सांगायचं? अर्ध. पूर्ण सांगायचं. एक जणाने असंच झालं. एक जण कसे सोमनाथ महाराजच होते आमचे. कधी तुम्ही सांगितलं होतं म्हणे अर्ध सांगायचं बायकोला. मी 1000 रुपये शर्ट घेतला म्हणे आणि घरी गेलो आणि तिनं विचारलं म्हणे. काय विचारलं? का म्हणे का हो शर्ट इथं बाबांनी सांगितलं नाही. बाबांनी सांगितलं नाही. पण सांगितलं नाही बाबा म्हणे अगं ते मुंडमाळा दुसरं कोणाची नाही, ही तुझीच मुंडमाळा आहे. कोणाला सांगतात? पार्वती मातेला. पण पार्वती माता म्हणते बाबा का हो ही मुंडमाळा जन्म मरण माझाच आहे का, तुमचं नाही का? म्हणे नाही अगं मी ती अमर कथा ऐकलेली. काय केलेलं आहे? अमर कथा ऐकलेली आहे, मला जन्म मरण नाही. मग बाबांना म्हणे बाबा मला पण सांगा ना ती अमर कथा. म्हणून बाबा आता एवढा हट्ट धरला म्हणून पार्वती मातेला घेऊन गेले. कुठं? बाबांना कधी पण कथा ऐकत असताना बाबाला एकांत खूप आवडतो. कथा ऐकत असताना विक्षेप होतो ना. आज तुम्ही एवढे जण बसलात, तुम्ही असं समजायला पाहिजे का मी एकटी कथा ऐकते. पूर्ण एवढं एकाग्र होऊन ऐकावा. काय कर्ण होते? कर्ण ज्यावेळेस विद्यार्जन करत होते गुरुजींकडं, कर्ण विद्यार्जन करत होते तर गुरुजी परीक्षा घेऊन किडा झाले आणि मांडी खालून पोखरायला लागले. का? कारण हा ब्राह्मण आहे का नाही म्हणून. त्यावेळेस गुरुजींनी मांडी कर्ण असणारी पोखरली, रक्ताची धार खाली आली. पण कर्णाने मांडी मोडली नाही. का? कारण इथं असणार ते गुरुजींना उठवायचं नाही. झोपलेले गुरुजी मांडीवर उठवायचं नाही. अहो मांडी मोडायचं नाही. आणि आपण, मला सांगायचं तात्पर्य त्यांना काहीतरी अर्जन करायचंय ना, विद्या काहीतरी तुम्हाला घ्यायचंय ना. चित्त असं एकाग्र ठेवायचं. हे चंचल ही मन कृष्ण, हे चंचल हे मन. काय? हे मन स्थिर नसतं. म्हणून याला एका ठिकाणी ठेवायचं. बाबांना एकांत आवडतो. एकांत काय आवडतो? एकांत आवडतो. बाबा जसं एकांतामध्ये गेले पार्वती मातेला घेऊन, आणि जसं गेले पण सांगितलं पार्वती फक्त कथा तू एकटे ऐकशील, पण कथा चालू आहे तोपर्यंत फक्त होकार देशील. मी तुम्हाला बार काय म्हणतो, लक्ष द्या, सांगा. बाबांना तेच आवडतं. बाबा म्हणे तू मी कथा सांगन तुला, पण तू सतत काय शब्दाला मला होकार द्यायचा. काय द्यायचा? होकार. मनला गोरे माझे गुरु भजनी, 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 मनला गोरे माझे गुरु भजनी. गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाचा, गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी, मनला गोरे माझे गुरु भजनी.
बाबा वनात घेऊन गेले सती मैयाला. कुठं गेले? वनात घेऊन गेले. बाबांनी असं डमरू घेतलं आणि डमरू वाजवलं. डमरू वाजवलं त्या क्षणी सगळे पक्षी प्राणी जिकडं तिकडं पळून गेले. कोणी दिसाना, कोणीच नाहीये तिथं. बाबांनी आता सती मैयाला कथा सांगायची, कारण तिथं पार्वती मातेला कथा सांगायची. कथा सांगायला लागले. ऐका, कथा सांगायला लागले. तिथं कथा सुंदर चालू झाली. एकही प्राणी नाही, एकही पक्षी नाही, काहीच तिथं नाही, कारण डमरू वाजवलं. दुसऱ्यांना ऐकून द्यायचं नाही. परंतु वरतीच नेमकं कशाचं झाड होतं? पिंपळाचं. आणि त्याच्यावर घरटं होतं पोपटाचं. कसलं घरटं होतं? पोपटाचं घरटं होतं. आणि त्याच्यामध्ये अंड होतं. अंड पोपटाचं अंड होतं. पण बाबांचे शब्द ऐकले आणि त्या अंड्यामधून असणार तो पोपट जन्माला आला. पण झालं काय? बाबांची कथा ऐकता ऐकता समाधी लागून गेली. जशी तुम्हाला माझ्या कथेमध्ये झोप लागती तशी. काय? समाधी लागली. समाधी लागली. पण ते पोपटाचं पिल्लू ऐकत होतं. काय करीत होतं? ऐकत होतं. त्याला माहिती होतं, जर कदाचित आता जर हुकार बंद झाला का कथा बंद होणार. म्हणून असणार ते पोपटाचं पिल्लू हुकार देत राहिलं. पूर्ण कथा ऐकायची झाली. आणि शेवट बाबा बोले नमः पार्वती पतये हर हर महादेव. कथा ऐकली आणि त्या क्षणी पाहिलं तर पार्वती मातेची उडली ना झोप. हा, तिथं उडली आणि त्या क्षणाला पाहायला लागली. तर म्हणे का ग, तू तर समाधीत गेलते, मग होकार कोण देत होतं? सांगितलं प्रभू मी नव्हते देत. मग कोण देत होतं? म्हणून पाहायला लागले. इकडे तिकडे पाहतात तर वरती काय होतं? पोपटाचं पिल्लू. पण आणखीन ही कथा सांगत असताना आणखीन एकाने कथा ऐकली होती. ते कोणी? भगवान नारायणाने कथा ऐकली होती. मग इथं पोपट कथा ऐकत होता आणि भगवान श्रीकृष्ण, भगवान श्री नारायण यांना पण कथा ऐकण्याची इच्छा होती. काय होती? इच्छा. बाबांची कथा ऐकण्याची. साक्षात भगवान नारायणाला थोडा कमी करतो. काय की भगवान नारायणाला कथा ऐकण्याची इच्छा झाली होती. लक्षात आलं का माझं बोलणं? मग त्यांनी पण असणार बाबा जिथं वृक्षाखाली होते. बाबा जिथं ज्या वृक्षाखाली होते तिथं मस्त असं तलाव होता. जशी नदी आहे का गोदावरी मैया, असंच बाबांना ही जागा खूप प्रिय आहे. बाबांचे तुम्ही बऱ्याच ठिकाणी पहा, मैया किनारेच आपले बाबांचे मंदिर आहे. आपल्या इथं नागेश्वर भगवंत, इथं पिनाकेश्वर बाबा आहे. तिथं असणार भगवान नारायणाने काय केलं? मग कथा ऐकायची. सगळे प्राणी पक्षी गेले, पण इथं पोपटाच्या अंड्यामधून बाबांच्या शब्दाच्या तेजाने त्याच्यातून पिल्लू निघलं. ते शुकदेव झाले. नंतर कोण झाले? शुक. संस्कृत मध्ये शुक म्हणतात कशाला? पोपटाला. मग ते शुकदेव झाले. पण ऐका, इथं इच्छा झाली होती भगवान नारायणाला कथा ऐकण्याची. म्हणून त्यांनी काय केलं? असे तलावाच्या कडाला होतेत ना, तर तिथं असताना त्यांनी एका मछलीच्या पोटी आपलं तिथं जाऊन गेले. मछलीच्या पोटात जाऊन कथा ऐकायला लागले. कोण? भगवान नारायण, माझे पांडुरंग. तुम्हाला त्या दिवशी सांगत होतो ना कुंडल का आहे. ऐका आता. तर त्यावेळेस असणार तिथं बाबांची कथा ऐकायची बाबांची. म्हणून तिथं गेले. इकडं पोपट ऐकतो, तिकडं भगवान नारायण ऐकतात. कथा ऐकायची झाली आणि त्या क्षणी बाबांच्या शब्द, काय बाबांचे शब्द कानावर पडले आणि त्या असणाऱ्या मछलीचे तुकडे झाले. त्याच्यातून कारण तेज होतं ना शब्दांचं, ती मछली अशी फटल्या गेली. भगवान नारायण बाहेर आले. काय झालं? भगवान नारायण बाहेर आले आणि त्या क्षणी तिथं आता मछली तर मरण पावायला लागली. मछली मरण पावायला लागली. पण त्या मछलीला भगवंत माफी मागू लागले. कोण? भगवान नारायण. काय माफी मागू लागले आणि असे कान पकडू लागले. काय करू लागले? कान पकडू लागले. तर ती मछली बोलती, भगवंता, हो नारायणा, हे पांडुरंगा, असे कान नका पकडू. म्हणे अहो तुमचा माझ्याने प्राण गेला. बघा, एका मछलीचा प्राण गेला, देवाला एवढं दुःख व्हायला लागलं. एका मछलीचा प्राण गेला, देवाला एवढं दुःख झालं. आपण किती किलो मछली खाल्ली असन, देवाला काय दुःख झालं असन याचा विचार करा ना एकदा.
काय आपण किती कोंबड्या खात असन त्याचा विचार करा एकदा. किती दुःख. ती एक मछली फक्त तिचा एक मछली होती, तिचा असणारा प्राण गेला. तर असणार भगवंताने कानाला हात लावले तर ती मछली बोलते. काय बोलते की प्रभू कानाला हात नका ना लावू. म्हणजे मग मला क्षमा कर. क्षमा मी असं करते प्रभू की कानाला हात नका करू, माझे कुंडल बनवून तुमच्या कानामध्ये स्थापित करा. म्हणून भगवंताने सांगितलं मी ज्यावेळेस असणार कलियुगामध्ये भगवान पांडुरंग होईन त्यावेळेस तुझे कुंडल धारण करीन. म्हणून पांडुरंगाच्या कानाला कोण आहे? कुंडल. ती मछली का बर आहे? कोणते कुंडल आहे? मछलीचे कुंडल आहे. आणि इकडं ते शुकदेव झाले तर ते शुकदेव असणार पोपटाचं ते पिल्लू उडत गेलं. ते पोपटाचं पिल्लू उडत गेलं. आता उठायचंय, स्वामीजी आलेले बरं का, पण एवढी कथा कंप्लीट करतो. ते गेले उडत गेलं. आणि तसंच व्यास महर्षींची पत्नी केस सावरत होती. लक्ष द्या, केस सावरत होती. तेवढ्या जांभळी द्यायला लागली. त्या शुकदेवांनी तसं त्या गर्भामध्ये प्रवेश केला. मुखातून त्या शुकदेवांनी गर्भामध्ये प्रवेश केला. आणि व्यास महर्षींची पत्नी तिच्या गर्भामध्ये शुकदेव किती वर्षापर्यंत राहिले? 9 महिने नाही राहिले शुकदेव. किती वर्ष? 12 वर्षापर्यंत राहिले. किती वर्ष? 12 वर्ष शुकदेव गर्भात राहिले. पण व्यास महर्षी म्हणतात ए शुका, अरे बाहेर ये. काय? शुका बाहेर ये. ते म्हणे माझ्या आईला त्रास नाही, तुम्हाला काय त्रास आहे? काय म्हणे? माझ्या बरं 12 वर्षापासून आईच्या गर्भामध्ये. दादांनो मला इथं खूप गोड विषय सांगायचा आहे तुम्हाला. ती आई आपल्याला गर्भामध्ये ठेवते, किती सांभाळ करते व आपला 2-2.5 किलोचं लेकरू घेऊन आई 9 महिन्यापर्यंत सांभाळ करते. आणि ती दम्माने बाळ वाढतं. तुका म्हणे कैसा बैसन्यासी ठाव जठरी बाळा वाव एकाएकी नाही मोठं होते. अगदी लहान असताना मोठं होत चालतं. काय? आणि ती आई त्याला गर्भामध्ये घेऊन चालते. ती शुकदेवांची असणं व्यास महर्षींची पत्नी किती शुकदेवांना 12 वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंत आपल्या गर्भामध्ये ठेवलं. आणि शुकदेव जसे 12 वर्षानंतर बाहेर जन्माला आले, शुकदेव जन्माला आले आणि नागडीची पळून गेले. जसे जन्माला आले ना, त्यांनी सगळं ऐकलेलं होतं. काय? कथा ऐकलेली होती. तुम्हाला काल पण सांगून दिलं होतं मी. मनो आणि शतरूपा व्हायच्या अगोदर ब्रह्मदेवानी भरपूर ऋषीवर्य तयार केले सृष्टी निर्माण करण्यासाठी. परंतु कोणाला संसार करण्याची हौस नव्हते. संसार करण्याची कोणालाच हौस राहत नाही. सगळ्यांना माहिती होतं संसारामध्ये काहीच तथ्य नाहीये. हा एक तथ्य ज्यांना वाटतं खरंच संसारामध्ये तथ्य, वर बोट करा बरं. ते म्हातारीने केलं होतं, परत खाली केलं. तिला कळलं नाही गड्या तथ्य नाहीये. पण संसारामध्ये पण एकदा त्याचा आहाळ बसलो शिकतं बरं का. तसं शिकत अग्नी लांबूनच पाहायला चांगला आहे, त्याला स्पर्श करू नाही. असणार शुकदेव जन्माला आले. त्या क्षणी काय झालं? भगवत नाम चिंतनाला निघून गेले. ते शुकदेव निघून गेले. मला सांगायचं तात्पर्य ध्यानात घ्या की त्या भगवंताच्या गळ्यामध्ये जी मुंडमाळा आहे, भोलेनाथांना जन्म नाहीये, मरण नाहीये बाबांना. मेरे सरकार आए सजा दो मेरे सरकार आए सजा दो घर को गुलशन सा मेरे सरकार आए सजा दो घर को गुलशन से मेरे सरकार आए मेरे सरकार नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो
शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः 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 शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बोलो पिनाकेश्वर भगवान जय हो जय हो बोलो पिनाकेश्वर भगवान शिवपुराण भगवान की जय. एकदा स्वामीजींसाठी जोरदार परमपूज्य आदरणीय आमचे गुरुदेव 1008 स्वामीजींच्या चरणावर नतमस्तक होऊ. आपलं गाव निश्चित भाग्यवंत आहे, कारण संत चरणा रज लागता सहज वासनेचे बीज जुळून जाई. संत चरण रज लागता सहज. तुम्हाला काही मेहनत करावी लागली का संतांना येण्यासाठी? काहीच नाही. संतांचं दर्शन सहजपणे घडू लागलं आपल्याला सहजपणे भोलेबाबांची कथा ऐकायला भेटू लागली. संदीपजी महाराजजी आमचे आले, त्यांचंही दर्शन घडलं. एकदा दोघांसाठी जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवा. कारण असणार स्वामीजी आले. मी आता सध्या राहतोय ना स्वामीजींजवळ राहतोय बरं का, कुटियावरती. आपली नागमठाणला कुटिया आहे, तिथं राहतो. काल परमपूज्य आदरणीय श्रद्धानंदजी बाबा आले होते. बाबा आले तर मी 2000 सालापासून ते 2009 पर्यंत बाबांकडे होतो. कुठं? संतगडावरती. पण 2009 ते 2013 एंडिंग पर्यंत, म्हणजे 13 पूर्ण 14 पर्यंत जसं कुरुक्षेत्राला शिकायला होतो, तिथंच आमचे संदीपजी महाराजांना आमची तिथं मैत्री झालेली बरं का. 2000 म्हणजे आमची तशी 10ला मैत्री झालेली आहे. आणि तिथून आम्ही दोघं जण एकच दिशेला होतो, एकच पटरीवर होतो, आम्ही सोबत आहे. पण तिथून मला जसं आमचे 1008 महामंडलेश्वर स्वामी गोपालानंद गिरीजी महाराज, इथं आपलं गोंडेगाव आहे का, इथं त्यांचंवालं शरीर कथा चालू कथेमध्ये शरीर सुटलं होतं. मी भोलेबाबांना हेच मागीन की मला पण जेव्हा घेऊन जायचं ना, असंच कथा सांगता सांगता घेऊन जाय. काय एवढंच बस. काय असावं हो की स्वामीजी कथा सांगत होते. शेवटचं सत्र राहिलं होतं, 7वा दिवस होता. ताई आई आपल्याला बाबांना हेच मागा, बस असंच ऐकता ऐकता मरण यावा, बाबाच्या विमानात सहजपणे आपण बसून जाणार, यात ती मात्र संशय नाही. काय कारण असणार बघा. स्वामीजींचं तिथं शरीर पूर्ण झालं, परंतु ज्यावेळेस स्वामीजींचं शरीर पूर्ण झालं आणि स्वामीजी आता जे आपल्या इथं बसलेले स्वामीजी यांचं जीवन, यांनी बघा साधू कोणाला म्हणावा दादानो. मला बरेचसे जण म्हणतात, आता नवीन याच्यात पाहिलं तर मला म्हणतात महाराज लोकांची खूपच मजा आहे. काय शब्द वापरतात? महाराज लोकांची खूपच मजा आहे, गाड्या आहे, गाड्या एवढे लोक पाय धुतात, हे करतात. मी म्हटलं तुला हे सगळं दिसतं ना, मग तुला कोणा अडवलं? आता चाल, कोणाला व्हायचं का महाराज? व्हायचं का? हो दिसतं ना, पण जीवनामधला लागतो त्याग. आणि हे संत हे फक्त अवतारी पुरुष असतात. संत काय असतात? अवतारी पुरुष असतात. संत ना होती, माझ्या मनानं नाही सांगत, तुकोबराय म्हणतात संत ना होती जगा माणसासारखे. माणसासारखे नाही, पण माणसासारखं शरीर दिसतं तर खरी,
पण दादांनो, संतांना कधीच माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन नका ठेवू. त्यांचा व्यवहार दिसन, तुम्ही जर बघा सामान्यरित्या त्यांच्याकडे पाहायला जाशाल संतांकडे, तर व्यवहार सगळं सामान्यरित्या, कारण व्यवहार करायचा देवाधिकांना व्यवहार. आत्ताच तुम्हाला 2 मिनिटापूर्वी सांगितलं, रामप्रभू रडत आहे. रडायची गरज आहे का? आहे का? नाही. त्यांना माहिती आहे नुसतं हनुमंतरायांना पाठवलं असतं ते एका क्षणात सीता जवळ असती. पण ही माया इथं असणार व्यवहारापुरतं करावं लागतं. व्यवहारात आलो ना संत साक्षात अवतारी पुरुष आहे. संत कोण आहे? अवतारी पुरुष आहे. परंतु व्यवहारात आलो ना तर तुमच्या आमच्यासारखं राहावं लागत. आज तुम्हाला सांगतो स्वामीजींच्या जीवनामधला त्याग सांगतो. संत कुणाला म्हणावा? काल बोलून गेलो होतो, भगवा धारण केला म्हणून संत म्हणू नका. स्वामीजींचं जीवन कसं आहे 2च सेकंदात सांगतो बघा, की स्वामीजींनी जोपर्यंत 20 वर्ष सर्व्हिस केली. किती वर्ष? ते बी शिक्षक, शिक्षकाची सर्व्हिस केली स्वामीजींनी. 20 वर्षापर्यंत आपल्या ब्रह्मचारी अवस्थेत लुंगी लावून आणि वरती पांढरेच वस्त्र धारण करून 20 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना शिकवलं. आणि ज्या दिवशी 20 वर्षानंतर रिटायरमेंट घेऊ शकतो आपण, काय स्वामीजींना 90,000 का काहीतरी असं पेमेंट होतं. स्वामीजी आता सांगत नाही, पण आम्हाला त्यांचे मित्र सांगतात स्वामीजी कोणते असतात हेडमास्टर, स्वामीजी ते होते, काही मोठ्या पोस्टचे होते. तर स्वामीजी असणार, स्वामीजींना 90,000 रुपये पेमेंट होतं. 20 वर्ष सर्व्हिस झाले, अजून सर्व्हिस भरपूर करू शकत होते. काय ते अगदी कमी वयातच सर्व्हिसला लागले होते स्वामीजींनी. पण त्या नोकरीला लात मारली आणि त्या दिवशी ते बी त्यांना इच्छा नव्हती बरं का. ऐका, संन्यास ते तर अगोदरच घ्यायला. स्वामीजींचं जीवन चरित्र सांगतो तुम्हाला, तुमच्या समोर खोटं नाटं बिलकुल सांगणार नाही. स्वामीजींना खोटं तर तीळ मात्र आवडत नाही, खरंच आवडत नाही. तिथं काही असू मग कधी कधी ते टेजवर, मला पण टेजवर झापीते मग जर खोटं एवढं जरी बोललो. पण बघा, स्वामीजींनी जीवनात एक काम केलं, की स्वामीजींना अगोदरच दीक्षा घ्यायची होती, संन्यास दीक्षा. पण गोपालगिरी स्वामीजींनी शरीर पूर्ण झालं ते काय म्हणायचे? नाही, स्वामीजींचं ज्ञानानंद स्वामीजी म्हणायचे, ज्ञानानंदजी स्वामीजी तुम्ही आता काय सध्या दीक्षा घेऊ नका. एकदा तुमचं जे कर्तव्य आहे, साधूचं कर्तव्य हेच आहे काय का लेकरं घडवणं. स्वामीजी तिथं लेकरं घडवले, संस्कारी केले. सर तुम्हाला मी काल बोललो होतो, ज्या शाळेमध्ये गंध लावून देत नसल, ज्या शाळेमध्ये आपल्याला शेंडी ठेवून देत नसल, आपले लेकरं त्या शाळेत टाकूच नका. स्वामीजी ज्या शाळेत होते का तिथले सगळे लेकरं आज पण चांगल्या पोस्टर लागले, चांगले शिकले. कारण तसं शिक्षण दिलं, काय तसं घडवलं. आणि लवकरच मग स्वामीजींना काय करायचं होतं? दीक्षा घ्यायची होती. आणि स्वामीजींनी तोपर्यंत गोपालगिरी स्वामीजींनी दीक्षा घेऊन नाही दिली. पण त्या क्षणाला स्वामीजींचं शरीर पूर्ण झालं तिकडं, आणि इकडं स्वामीजी म्हणे आता गड्या मला आता दीक्षा घ्यायची. स्वामीजींनी ब्रह्मचारी, नैष्टिक ब्रह्मचारीची दीक्षा अगोदरपासून घ्यायला होती. संन्यास दीक्षा नाही, पण नैष्टिक ब्रह्मचारीची दीक्षा अगोदरपासून होती. पण संन्यास दीक्षा घेतली आणि तेच 1008 महामंडलेश्वर स्वामीजींचे उत्तराधिकारी स्वामीजी झाले. नोकरीला लाख रुपयाच्या नोकरीला लात मारण्याचे सामर्थ्य, त्याला संत म्हणा तुम्ही. मला हे सांगायचं काय, लाख रुपये महिन्याला पेमेंट. आज पण स्वामीजीला पेन्शन आहे. काय आहे? आज पण स्वामीजींना पेन्शन आहे. स्वामीजींना आता तुम्हाला पैसा कसा सांगू, पैसा सांगितलं इथून जाऊन नाही द्यायचा, तुम्ही दाड होईन एखादं. पण स्वामीजी साधू काय असावा? साधू म्हणजे मी तुम्हाला ते सांगतो, तुमचा हा भ्रम काढून टाका का साधू फक्त पैसा मागतो. हा भ्रम काढून टाका. साधू फक्त, आज पण आम्हाला सगळे विद्यार्थी जे तुम्ही लहान लेकर पाहता ते आमचे विद्यार्थी, स्वामीजी स्वतःचा खर्च करून कधीच विद्यार्थ्यांना कधी तेलात खाऊन नाही देत, गावरान तुपाना खाऊ घालतात आमच्या आश्रमात विनामूल्य स्वतःच्या पैसे. हे सांगायचे साधू म्हणजे स्वामीजींचं जीवन असं आहे. महाराज स्वामीजींच्या जीवनामधलं जर सांगायला गेलो ना, मी 7 दिवस कथा करू शकतो. स्वामीजींचा नारदा जगादीवर आहे. मी जेव्हापासून स्वामीजी सोबत 2013च्या एंडिंग पासून स्वामीजी कुरुक्षेत्राला स्वामीजीच्याच सानिध्यात होतो, स्वामीजीचं तिथं लक्ष. पण 13 पासून स्वामीजी सोबत आहे ना सर, तर एक दिवसही असा गेला नाही की स्वामीजीने एक दिवस पूजा सोडली असं सकाळ संध्याकाळ तिकडं काही हो, पण स्वामीजी पूजा सोडत नाही स्वतःची. काय बिलकुल नाही. आणि तू जर इकडे दूध जायला लागलं का अर्धी म्हटल्या जात, तर स्वामीजींच्या चरणावर नतमस्तक होतो. स्वामीजींपुढे जास्त बोलता येणार नाही. पण जे काही चांगलं असेल ते स्वामीजींचं आहे बरं का. जे काही चांगले शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतात ते स्वामीजींचे, आणि जे वाईट आहे ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणून मला वापस द्या. चला, आपल्याला लग्न अजून लय लंब लग्न आहे. तुमचे पाय दुखायला थोडं उभा राहायचंय का? जय हो
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर बोला छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्यात दगडावर राजाचं नाव गाजत किल्ल्यात दगडावर माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्यात दगडावर बोल बोल माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं गाजते किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर हो एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की नागेश्वर भगवान की माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर हात वरती करा हा हा सगळ्या ए हा एक एक हा ए हो जय हो जय हो ओ सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर साठी वर दिले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्याच्या देवर आपल्या निधड्याच्या देवर प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे भरोसा राधा जय हो माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर जय हो आठवण येते मना मनातून भगवा जेठा दिसल्यावर भगवा जेठा दिसल्यावर भगवा जेठा दिसल्यावर रे आठवण येते मना मनातून भगवा जेठा दिसल्यावर भगवा जेठा दिसल्यावर भगवा जेठा महाराज की वीर संभाजी महाराज की नागेश्वर भगवान की अहिल्याबाई होळकर की हे आठवण येते मना भगवा जेठा दिसल्यावर भगवा जेठा दिसल्यावर भगवा जेठा दिसल्यावर आठवण येते मना मनातून भगवा जेठा दिसल्यावर भगवा जेठा दिसल्यावर भगवा जेठा दिसल्यावर जगभर नजर माने जय हो आपल्या राजा देवर जय हो
जन्मकाशी भक्ताच्या हृदयावर बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की अहिल्याबाई होळकर की रत्नागिरीजी महाराज की राजाचं नाव याचं डगरावर राजाचं नाव माझ्या राजाचं नाव गाजतय इकडे किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतय इकडे किल्ल्याच्या दगडावर दीवाना बना दिया मुझे मस्ताना बना दिया दीवाना बना दिया मुझे मस्ताना बना दिया बनवारी गिरधारी बनवारी तेरी याद दीवाना बना दिया बनवारी तेरी याद गाना बना दिया बनवारी बना दिया गाना बना दिया बनवारी गाना बना दिया मैं भूल गई सुध बुध अपनी बेसुध सी हो गई अपने घर में रे कर बेघर हो गई तुम्हें क्षमा बना के दिल अपना बनवारी तेरी यारी दीवाना बना दिया बनवारी गिरधारी दीवाना बना दिया बनवारी गिरधारी दीवाना बना दिया वाह 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 क्या बात है वाह क्या बात वाह ये हो ये हो क्या बात वाह हात 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 वर हा हा एक हा हे हो बोलो छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की